पण ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी करून स्वतःचा स्वार्थ साधणारे लोकांचा विश्वास जिंकू शकणार नाही आणि त्यांच्या हृदयात जागा करू शकणार नाहीत, हे लक्षात ठेवा. सरकारी अधिकारी नोकरी करतात, नोकर असतात म्हणून ते सरकारचं ऐकतात, याचा अर्थ अख्खी लोकशाहीच विकत घेतली असं जर कुठल्या सरकारला वाटत असेल तर हे दुर्दैव. या देशातल्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या म्हणून लोक मागणी करतात, तिथं ईव्हीएम मशीनवरच का घेतल्या जातात? सीसीटीव्ही मध्ये चोरी करताना जर दिसतं तर म्हणजे निपक्षपाती निवडणुका होत नाहीत. केंद्रातलं सरकार सुद्धा स्वतःच्या ताकदीवर, बळावर आणि विकास कामांवर जर निवडून येणार नसेल आणि त्यांना भीती असेल आणि म्हणून ते गडबडी करत असतील, धोक्याची घंटा नाही, लोकशाही संकटात आणण्याचं हे पाऊल आहे असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. कारण गडबडी केल्याशिवाय जर सत्ताधाऱ्यांना यशच मिळणार नसेल तर प्रादेशिक पक्ष किंवा तिथले स्थानिक नेते भले सत्तेत जरी असले तरी त्यांना केंद्रीय एजन्सीनी जर एकदम लॉक करून टाकलं असेल तर ही किती भयानक गोष्ट आहे. भारताचं संविधान बदलण्याची भाषा करणारे, लोकशाही लोकतंत्र धोक्यात आणून मनुस्मृतीचं समर्थन करणारे ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी का करू शकणार नाही? मशीन है, इधर में स्ट्रॉन्ग रूम है, तो आप लोगों को जानकारी है कि नेताजी इंडोर में सीसीटीवी पे हम पाए गए और बहुत सारे जगह में कि उधर में मैनिपुलेशन हो रहा है और बाहर का आदमी आके वो खुल रहा है, देख रहा है, पोस्टर डायलॉग को इधर उधर कर रहा है। वो देखने का बाद मैंने जब सीसीटीवी जब देखा टीवी में तो मैंने सोचा मैं भी देख के आऊं। तो पहले तो सेंट्रल फोर्सेस मेरे को एंटर ही करने नहीं देते थे, उसके बाद ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी करूनच पश्चिम बंगाल काय, तामिळनाडू काय, केरळ काय आणि आसाम काय, भारतीय जनता पार्टीला जिंकण्याची आशा आहे. ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूम मध्ये जर रात्री 12-1-2 वाजता जर यांचे अधिकारी किंवा ह्यांचे कार्यकर्ते, अंधभक्त, चेले चपाटे अधिकाऱ्यांचा टॅग लावून जर ईव्हीएम मशीन पर्यंत पोहोचू शकत असतील आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाहेरून माहिती मिळत असेल तर त्या राज्यातली निवडणूक यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांच्या खिशातलं बाहुलं नाही तर दुसरं काय. होय, मी चर्चा करतोय पश्चिम बंगाल मधली. चोरी पकडली गेलीये, चोर सुद्धा सगळ्यांना माहितीये, पण यंत्रणा ज्यांच्या हातात आहेत ते मात्र मस्तवाल आहेत. कार्यकर्त्यांनी घेरा घालून 2-3 दिवस, आज 1 मे, 3 दिवस जर पश्चिम बंगालच्या तिथल्या स्थानिक लोकांनी त्या ईव्हीएम मशीनला जर संरक्षण दिलं तरच कुणी घुसणार नाही, अन्यथा काय पण गडबड होऊ शकते. महाराष्ट्रात केलंय, बिहारमध्ये केलंय, उत्तर प्रदेशमध्ये करतात. ही सत्ताधारी मंडळी कुठल्याही थराला जाऊ शकतात सत्तेत येण्यासाठी. आणि समजा आलेच विरोधी पक्षाचे लोक निवडून तर उद्या आमदार पळवायला सुद्धा हे कमी करणार नाही. इतकी भयानक परिस्थिती सत्तेसाठी देशाचा गृहमंत्री ठाण मांडून बसत असेल तर ईव्हीएम मशीन हीच यांची जिंकण्याची आशा आहे. बाकी लोक यांच्यावर विश्वास ठेवतील. लोकांचा सत्ताधाऱ्यांवर, खास करून भारतीय जनता पार्टी आणि प्रधानमंत्र्यांवर विश्वास आहे का हा जर प्रश्न विचारला तर लोक हसतात. कारण ते म्हणतात महागाई आणि एकंदरीत जाती धर्माचं राजकारण पाहता आमचा सत्ताधाऱ्यांवर विश्वास नाही, आमच्या राज्यातल्या नेत्यांवर विश्वास आहे, प्रादेशिक नेत्यांवर विश्वास आहे आणि त्यांच्या पाठीशी राहणार. मित्रांनो, याचा अर्थ तुम्हाला असे वाटेल की मी पश्चिम बंगालमध्ये तिथली सत्ताधारी पार्टी सध्याची जिंकावी असं माझं मत असेल तर डोक्यातून काढून टाका. मी कुणाचाही समर्थक आणि कुणाचाही विरोधक नाही. मी फक्त भारतीय नागरिक म्हणून लोकशाहीची कशी थट्टा सुरू आहे आणि ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी करून कसे सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करतायत एवढंच फक्त मला सांगायचंय. उद्या पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये तिसराच एखादा पक्ष सत्तेमध्ये बसला तर आश्चर्य वाटायला नको. जो केंद्रातला नसेल तो तिथल्या राज्यातला असेल. याच प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करायचे सर्वांचं. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी
ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ साहजिक आहे, शेवटपर्यंत पहा. हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन कदाचित लोकांपर्यंत पोहोचवायला काही तांत्रिक अडचणी येत आहेत. संतोष शिंदे ऑफिशियल युट्यूबवर चॅनल सर्च करत राहा किंवा सर्च करा, जेणेकरून तुम्हाला सहज त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. 4 तारखेला ह्या ज्या 5-6 राज्यातल्या निवडणुका झाल्या, 2 टप्प्यात झाल्या, त्याचा निकाल आहे. पश्चिम बंगाल 293 जागा, केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांमध्ये काय बदल घडेल हा लोकांनी दिलेला कौल असेल. परंतु गोदी मीडियातली चॅनल्स, पत्रकार आणि त्यांचे संपादक आणि निपक्षपातीपणे म्हणजे पत्रकारिता करणारे आणि बातम्या देणारे ते चॅनल्स, या दोघांमध्ये शीतयुद्ध सध्या सुरू आहे. काही दीडदमडीच्या एक्झिट पोल एजन्सी आहेत, कोणाचा सर्वे केलेला असतो माहित नाही, परंतु सर्वे इतके बंडलबाज आणि अक्षरशः तुम्ही मागच्या एका इलेक्शन मध्ये ज्यांनी सर्वे केला त्याचा प्रमुख सीईओ ढसाढसा रडत होता चॅनलवर, अंदाज कस काय चुकला. म्हणजे हे सगळे सत्ताधाऱ्यांचे बटीक असतात, कुणाचीही सत्ता असू द्या, हे त्यांना मॅनेज झालेले असतात आणि मीडिया तशीच मॅनेज करते. आता सुद्धा तशीच परिस्थिती देशामध्ये सुरू आहे. तुमच्या माझ्या महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल खूप लांब आहे, केरळ खूप लांब आहे, तामिळनाडू खूप लांब आहे, आसाम खूप लांब आहे, परंतु देशाचं लक्ष या निवडणुकांकडे लागलंय. 2 राष्ट्रीय पक्ष जर सोडले, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी, तर बाकी सगळ्या प्रादेशिक पार्ट्या आहेत. तामिळनाडूत स्टॅलिन आणि जयललितांची किंवा आता विजय थलपतीची, ह्या 3 आणि इतर राजकीय पक्ष तिथं आपलं अस्तित्व आजमावतायत. केरळामध्ये सत्ताधारी डावे विरोधात काँग्रेस आणि विरोधात भारतीय जनता पार्टी, तसा तिथं संघर्ष सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये बघायला नको, तृणमूल काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर राजकीय पक्ष, यामुळे सुद्धा थोड्याफार प्रमाणात इकडे तिकडे वळवळ करेलच. आज मात्र केजरीवालांची आम आदमी पार्टी असेल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता किंवा आसाममध्ये सुद्धा सध्या देशामध्ये ध्रुवीकरण करून, SIR आणून किंवा अजून जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर भडकवून एप्स्टीन फाईल वेगळ्या ह्या सगळ्या प्रकरणात दाबून टाकली. एप्स्टीन फाईलवर आता भारतात चर्चा होऊ दिली जात नाही, कारण वेगळी प्रकरणं बाहेर काढली. महागाई भयानक वाढली, त्याच्यावर कुठलाही सत्ताधारी विरोधक बोलायला तयार नाही. देशाचा प्रधानमंत्री 10 रुपयाची झारमुरी खातो किंवा त्यांना ती आवडते, परंतु 100-150 रुपयाचा रसगुल्ला ते खाऊ शकत नाही, जे त्या राज्यातलं महत्वाचं खाद्य आहे. म्हणजे हे सगळं ज्या पद्धतीनं ठरवून होतं, 10 रुपयाची किंमत त्या दुकानदाराची किंवा त्या वस्तूची केली गेली, त्याच्या बातम्या झाल्या. पण 10 रुपयात किती प्रसिद्धी झाली. अहो, प्रधानमंत्र्यांनी एखाद्या निवडणुकीमध्ये कुठल्या ठिकाणी जायचं याला 100 वेळेस तपासणी होती, सहज कुठं जाता येत नसतं, परंतु त्याच्या बातम्या झाल्या. बातम्या सध्या ह्या सुद्धा आहेत की यांना एवढ्या एवढ्या जागा मिळणार आहेत, त्यांना एवढ्या एवढ्या जागा मिळणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पराभव होईल आणि भाजपची सत्ता येईल असं म्हणतात, आणि तिथं मात्र वस्तुस्थिती भारतीय जनता पार्टीच्या सुधांशु सरकार किंवा ह्या उमेदवारांना ताणून ताणून मारलं जातं, ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला तामिळनाडूमध्ये विद्यमान स्टॅलिनचं सरकार सक्षम असून सुद्धा विजय थलपतीनं ज्या पद्धतीनं हवा केली, 10-10 लाख लोक त्याच्या पहिल्या सभेला किंवा वेळेसारखे लोक प्रेम करतात, त्याला पाहिलं तरी रडतात. हा चमत्कार तामिळनाडूमध्ये असेल, भारतीय जनता पार्टी कुठल्या कोपऱ्यात जाईल सांगता येत नाही. तीच अवस्था केरळमध्ये भारतीय जनता पार्टीची 1-2 जागा सुद्धा निवडून येतात की याची अवस्था. म्हणजे हे सगळं असताना एक्झिट पोल मात्र गोदी मीडियाच्या माध्यमातून जे प्लान केले जातात किंवा इतर जी परिस्थिती आहे
ईव्हीएम मशीन मध्ये गडबड घोटाळा करून ईव्हीएम मशीन मध्ये केंद्र सरकारचे, त्यांच्या सत्ताधारी पार्टीचे आणि प्रशासनातले अधिकारी किंवा वेगळ्या वेगळ्या एजन्सीची लोक हाताशी धरून जर तिथल्या स्ट्रॉंग रूम मध्ये रात्री अपरात्री गपचूप घुसत असतील आणि काही गडबडी करत असतील आणि ते जर देशासमोर चित्र येत असेल तर हे लोकशाही जिवंत राहण्याचं चित्र आहे का, हा मला पडलेला प्रश्न आहे. जर या देशातल्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या म्हणून लोक मागणी करतात, तिथे ईव्हीएम मशीनवरच का घेतल्या जातात? सीसीटीव्ही मध्ये चोरी करताना जर दिसतं तर म्हणजे निपक्षपाती निवडणुका होत नाहीत. केंद्रातलं सरकार सुद्धा स्वतःच्या ताकदीवर, बळावर आणि विकास कामांवर जर निवडून येणार नसेल आणि त्यांना भीती असेल आणि म्हणून ते गडबडी करत असतील, धोक्याची घंटा नाही, लोकशाही संकटात आणण्याचं हे पाऊल आहे असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. कारण गडबडी केल्याशिवाय जर सत्ताधाऱ्यांना यशच मिळणार नसेल तर प्रादेशिक पक्ष किंवा तिथले स्थानिक नेते भले सत्तेत जरी असले तरी त्यांना केंद्रीय एजन्सीनी जर एकदम लॉक करून टाकलं असेल तर ही किती भयानक गोष्ट आहे. तरी सुद्धा जनता कोणाच्या पाठीशी आहे हे निकालात कळेल. पण ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी करून स्वतःचा स्वार्थ साधणारे लोकांचा विश्वास जिंकू शकणार नाही आणि त्यांच्या हृदयात जागा करू शकणार नाहीत, हे लक्षात ठेवा. सरकारी अधिकारी नोकरी करतात, नौकर असतात म्हणून ते सरकारचं ऐकतात, याचा अर्थ अख्खी लोकशाहीच विकत घेतली असं जर कुठल्या सरकारला वाटत असेल तर हे दुर्दैव आहे. याच्यामुळं भारताचं संविधान बदलण्याची भाषा करणारे, लोकशाही लोकतंत्र धोक्यात आणून मनुस्मृतीचं समर्थन करणारे ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी का करू शकणार नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. म्हणून जागे व्हा, जागे राहा, अन्यथा काय होईल हे तुम्ही नजरेने पाहताय आणि हे फार दुर्दैव आहे. हेच मला या माध्यमातून सांगायचं होतं. धन्यवाद. तुमचं काय मत आहे? काय होणार या राज्यांमध्ये नक्कीच सांगा.